यायचंय. चलूया आपण या पाहुण्यांच्या स्वागतानंतर पंचांचा इशारा आलाय की गेम ऑन. जगदीश पाटील सरांकडे जाऊया. पहिला चेंडू विनोद मात्रे. यावेळेला चेंडू मात्र बॅटची कडा येऊन मागे गेलाय. थँक्यू सो मच सुशांत पाटील सर. उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा स्वागत. अतुल वास्कर साहेब स्ट्राईकला, वैभव भोपी नॉन स्ट्राईकला आणि विनोद मात्रे गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचे पहिलं षटक. सामना पाहा मिळतो आपल्याला रॉयल 11च्या विरोधात मोर्या असा सामना पाहतोय आपण. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये एक अबांतर धाव मिळत असताना पटका चांगला हवेत खेळल्यात. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच टिपला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का. प्रकाश मात्रे. प्रकाश वन डाऊनला येतोय. अविला पाहतोय आपण. वन डाऊनचा खेळाडू. धावसंख्या फक्त 1. या धावसंख्येवरती एक खेळाडू बाद झालाय. विनोद मात्रेची चांगली गोलंदाजी पहा मिळते. बिगिट करण्याचा प्रयत्न. कीपर बीट झाले. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज विनोद मात्रेला पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पहा मिळतो. अद्यापपर्यंत एकच धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. काऊ कॉर्नरच्या वरून शानदार षटकार. चला 2 चेंडू डॉट. त्यानंतर षटकार आला अभिच्या बाट मधून. पुन्हा एकदा चांगला बॉल. वा मस्त गोलंदाजी. विनोद मात्रे यांची अभि पाटीलला बीट केलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये एक बाद. धावसंख्या आहे ती फक्त 7. तर निश्चित आताच या सामन्यानंतर सर्वांना जेवणासाठी ब्रेक होईल. जेवण आलेलं आहे आणि दरवर्षाप्रमाणे दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे आणि कामोटे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय सागर भाऊ या नावाने प्रचलित असणारं हे व्यक्तिमत्व सर्वांना मदतीचा खरं तर हात देणारे गेले कित्येक वर्ष आम्ही कामोट्यामध्ये पाहिलं. आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून सन्माननीय विद्यमान नगरसेवक आणि सुषमा पाटील हायस्कूलचे चेअरमन सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हजारो अशी कामे करण्यात आली आणि त्याच्यातल्या त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आमचे सागर भाऊ नेहमीच सातत्याने समाजामध्ये राहत असताना या समाज कार्यासाठी स्वतःला झोकून दिलेलं व्यक्तिमत्व. सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी त्यांच्या वतीने सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्नदाता सदा सुखी रहो. ओव्हर नंबर 2 वैभव भोपी. वाह चांगला फटका स्वीपर कव्हरला. फिल्डर ठेवलाय.
एकच धाव. एकूण धावसंख्या 8. 8 धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. चांगला सामना होईल. मागचा सामना 6 बॉल 25 चा सागर पाटीलने जिंकून दिला. 4 षटकार ठोकले, 3 षटकार 2 चौकार आले, 1 नो बॉल. फटका चांगला आहे, खूपच लांब, लंबा सिक्सर. चला टाइमपास करू नका लगेच. याच्यानंतर जेवायचं आहे सर्वांना, लक्षात ठेवा. याच्यानंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. आपले सागरभाऊ पाटील या वर्षी सुद्धा सर्वांसाठी जेवणाची मस्त व्यवस्था केलेली आहे. एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून जातोय, मिसफील्ड. त्याचा फायदा उचलला, 1 धाव. हा मगाशी मोरिया 11 मध्ये इन नव्हते. हा आयोजकांमध्ये आणि त्याच्या विरोधात मोरिया 11 संघ 2 षटकार आले. हो रिवर्स, वाह, आणि ते सुद्धा वैभव गोपी, जबरदस्त. चला 1 धाव. हा फटका चांगला आहे, कॅचचा कॉल. यस, आकाशने झेल टिपलाय आणि फलंदाज बाद, धक्का दुसरा. डीजे तुला मगाशी इन केलं नव्हतं, आता तू त्यांना आउट केलं. नमस्कार साहेब. हा मगाशी त्याला इन केलं नव्हतं, त्यांनी आता यांना आउट केले. 2 षटकार ठोकले, चांगली बॅटिंग. हा त्याचा परफॉर्मन्स दाखवला की आपण किती चांगलं खेळू शकतो. आता पुढल्या वेळेस कदाचित त्याला प्लेइंग 11 मध्ये सामील करतील ते. चला डावकरे आताचा बॅटर. सँडी. फटका चांगला, डावकुरे आताचा बॅटर, 1 बाउन्स, चौकार, गुड शॉट. आणि अक्षयजी भोपी यांचं आगमन झालं. त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, युवा उद्योजक, युवकांचे प्रेरणास्थान जयेंद्रजी जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार आशिषजी भेंडे, सूरज भोपी, विराज भोपी, संदेश भोपी आणि रुपेश भोपी यांचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 20 झालेली आहे. 20 धावा. जर वैभव भोपीने जर रिव्हर्सच्या माध्यमातून चौका ठोकला तर आमचे जे पाहुणे आता झाल्यात
रुपेश भोपी आणि संदेश भोपी यांच्याकडून 500 आहेत. ओ रिवर्स, बाबा क्या बात है, जबरदस्त. सुशांत सर काय म्हणू शकाल? प्रॅक्टिस केली आहे रिव्हर्स खेळण्याची सुपला. हा एक जुने जाणते खेळाडू होते, जुई गावासाठी ते पूर्वी खेळायचे, मात्र आता क्रिकेट पासून थोडेसे दुरावल्यात, त्यामुळे रिव्हर्स फटक्यांचा सातत्याने वापर. त्यांच्या वतीने सँडीला पाहतोय स्ट्राईक वरती आल्या आल्या चौकाराने खातं खुलं केलंय. चला जास्त वेळ नका महेंद्र, चला. मोर्या 11 च्या विरोधात रॉयल 11 हा संघ खेळत असताना पहा मिळतोय तुम्हाला. पुन्हा एकदा बिगिट, उंची 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 जास्त आहे. हो यस, षटकार सँडीच्या बॅट मधून. चला नेक्स्ट मॅच किंग 11 आणि नेक्स्ट मॅच नाही, त्याच्यानंतर आहे, म्हणजे अगोदर जेवण होईल, जेवणासाठी आपण ब्रेक देऊ आणि त्यानंतर सामना असेल तो किंग्स 11 आणि अतिक्रमण. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, कीपर बीट झाले, चेंडू निघून गेला पाठीमागे. तोपर्यंत एकेरी धाव मिळत असताना गोमेश म्हात्रे यांना पाहतोय, जे हनुमान कामोटे संघासाठी पूर्वी खेळायचे, मात्र आता जबाबदारी वाढली त्यांची, त्यामुळे ते जास्त क्रिकेटच्या मैदानावरती येत नाहीये. गोमेश म्हात्रे आता वैभव भोपी चौकारांसाठी 500 रुपये. ओ नाही नाही नाही, पुढे आले, मिस झाले आणि एसटी रक्षकाने बेल्स पाडल्या, फलंदाज बाद. ती जर विकेट मिळाली तर यश चिले यांच्या वतीने 500 रुपये आहेत गोमेश म्हात्रेसाठी. ओ चांगला बॉल होता, मिस झाले पाठीमागे. पुन्हा एकदा चेंडू चाललाय, एकेरी धाव मिळाली. चांगली गोलंदाजी गोमेश म्हात्रे, 22च्या स्वरूपामध्ये एक धाव, एकूण टोटल झाली आहे 29 धाबा आहेत. तिसरं षटक मार्गस्थ, 29 धाबा आहेत. लास्ट टू गो. चांगलं कमबॅक केलं गोमेश म्हात्रेने या ओव्हर मध्ये. पहा चेंडूने वळण घेतलंय, पडल्यानंतर आणखीन बाहेर निघून जातोय. वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. 30 धाबा स्कोरबोर्ड वरती अद्यापर्यंत. पुन्हा स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, चेंडू डॉट घेत जातोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हर मध्ये धाबा झाल्या. त्या प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल 11 संघाच्या 30.
थँक्यू. चला आता आपण मॅच कडे जाऊया. 3 ओव्हर मध्ये 30 धावा झाल्यात. व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे युवा उद्योजक, युवकांना पुढे नेण्याचं सातत्याने काम करणारे आमचे सागरभाऊ पाटील आणि त्याचबरोबर जयेंद्र शेठ जोशी. खरं तर आता युवकांची साथ ही फार चांगल्या प्रकारे त्यांना लाभत असते आणि प्रत्येक कामामध्ये अग्रेसर व्यक्तिमत्व. कारण तुम्ही जेव्हा युवा असतात तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करत असताना सातत्याने कोणतीही अडचण असो गोरगरिबाला मदतीचा हात देणारे हे व्यक्तिमत्व, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विकास खंडागलेला पाहतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. सँडी स्ट्राईक वरती एक चौकार एक षटकार सँडीच्या बॅट मधून आलाय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून गेलाय. बॅटर पाठीमागे सरकले हे पाहिलंय पंचांनी, त्यामुळे चेंडू डॉट. चांगलं कमबॅक 2 ओव्हर मध्ये अभि खेळत होता त्यावेळी चौकार षटकार त्याच्या बॅट मधून आले. असं वाटलं की 50-55च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करतोय, मात्र गोमेश मात्रेने 3ऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक करून दिलाय. लाईन खराब आहे. एक अबांतर धाव मिळत असताना 32 धावा. गाड्या हलून या जरा, गाड्या हलून या परेश. ओके ओके ओके. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला तोपर्यंत एकेरी धाव. धावा येणं तुम्हाला आता गरजेचे आहेत कारण आता 4थं षटक सुरू आहे. चला ओव्हर 4थं सुरू आहे. धावा यायला पाहिजे होत्या खरं तर रॉयल साठी. डायरेक्ट हिट पाहावं लागेल. पंचांकडे रेफर केलंय. चला या ओव्हर मध्ये पाहतोय आपण 34 धावा झाल्यात. या ओव्हर मध्ये सुद्धा कमबॅक केलं. खरं तर शेवटचं षटक होतं, धावा येणं गरजेचं होतं रॉयल साठी. रॉयल म्हणजे राजासारखी बॅटिंग करायला पाहिजे होती. सुरुवात चांगली झाली होती मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद दांडी गुल विकास खंडागले स्टाईल. डीजे ऋषिकेश साहेब आल्यात आणि मयूर भेंडे यांच्या वतीने एक षटकार ठोकला तरी 1000 रुपये आणि चौकार आला तर 500. चला आणि बँजो पथक सुद्धा आहे. आणि जर एक षटकार ठोकला तर 555 रुपये चौकारासाठी आणि षटकारासाठी 1111 रुपये आमचे योगेशजी चिमणे यांच्या वतीने. फुलटॉस आहे. फायदा घ्यायला पाहिजे होता ऋषिकेश साहेब. डिपिसला गेलाय चेंडू. एकच धाव. वा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इनिंग समाप्त झाली. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा त्या 35 धावा. 36 ची गरज आहे. आपण काही सन्मान आहेत सन्मान करतोय. खरं तर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत असताना देखील समाजाच्या सेवेत व्यस्त असणारे आदरणीय जयेश जोशी साहेबांचं या ठिकाणी काही वेळापूर्वी आगमन झाले. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी हरेश दादा
भाऊदादा आणि मयूर भेंडे यांना विनंती करतोय की आपण जय जोशी साहेबांचं स्वागत करायचं आहे. आपल्या कामोठ्यामध्ये खरं तर तरुणांच्या पाठीशी सातत्याने असणारे मी त्यांच्या सहकार्यांना विनंती करतोय की साहेबांच्या समवेत जोडलं जायचं आहे. खरं तर जय जोशी साहेब म्हणजेच अगदी शांत पद्धतीनं समाजाच्या सेवेमध्ये सातत्याने व्यस्त असणारे आज खरं तर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे. खरं तर त्यांच्या जवळ कुणीही गेला तरी कधी रिकामा येणार नाहीये अशा प्रकारे सातत्याने त्यांचा ताफा फार मोठा आहे आणि त्या ताफ्या समवेत समाजापर्यंत पोहोचण्याचं काम ते अगदी धाडसानं करत असतात. म्हणूनच आज त्यांचं नाव या कामोट्यामध्ये घेतलं जातं. जयेश जोशी साहेब त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात. खूप खूप धन्यवाद. बऱ्याच अतिथींचं आगमन अजूनही होणं आहे परंतु हळूहळू आमचे सर्व अतिथी आज त्यांची अमूल्य वेळ आमच्या या पनवेल महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांसाठी आणि त्यांच्या आयोजनासाठी देत आहेत. ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे आणि त्या आनंदामध्ये आज उपस्थित व्यासपीठावरती जे आमचे अतिथी आहेत ना त्यांचा एक मोलाचा सहभाग आहे म्हणून त्यांचा या ठिकाणी मान सन्मान. चला फिल्डिंग लावा रॉयल 11 मोरिया बॅटर येऊ द्या. चला चला लवकर या मोरिया 11 बेंजो पथक. चला या ठिकाणी पाहतो आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी सागरभाऊ पाटील आणि त्याचबरोबर जयशेठ जोशी आणि त्यांचा मित्र परिवार यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आम्हाला दिला त्याबद्दल आमच्या पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता दूत चषकामध्ये त्यांचा आम्ही सतश आभारी आहोत. चला गोलंदाजी मार्क वरती येतोय पहिला गोलंदाज सँडीला पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. अजित म्हात्रे आणि महेंद्र पाटील सलामीची जोडी. गोलंदाज सँडी धावा करायच्या ते एकूण 36. 24 बॉल 36. पहिलाच बॉल लेग स्टंपला वाईड बॉल. एक अवांतर धावेने वाढ होत असताना पहा मिळते आपल्याला. ओ चांगला बॉल जबरदस्त चेंडू फलंदाज बाद यॉर्करचा बॉल अगदी जवळून खेळला जातोय मात्र फलंदाजाची दांडी गुल झाली आहे आणि पहिला धक्का 0 धावसंख्येवरती. या सोनू पाटील
पहिला चेंडू डॉट त्यानंतर आलेली महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली. यॉर्कर बॉल होता, त्याच्यावरती फलंदाज पूर्णपणे चकला आणि खेळत असताना मात्र चेंडूने एस्टेनचा भेद घेतला. अक्षय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओ पहिलाच फटका. ओ कॅच कॅच कॅच. हव्या 2 धावा, विकेट मिळाली असती. दोन धावा मिळाल्या. सध्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2च धावा. स्कोरबोर्ड वरती 36चं टार्गेट असणं मॅच मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. नेत्रदीपक चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. थँक्यू. वा थँक्यू व्यांजो पथक, आपलं सुद्धा स्वागत आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला लॉंग लेगच्या दिशेला चेंडू चाललाय. लागोपाठचा दुसरा 4. थँक्यू थँक्यू थँक्यू. हो चांगला, आता मात्र चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, स्टँडच्या वरून जात असताना पाहायला मिळाला. 2 to go. पाच. चांगला बॉल, अगदी जागा बनवून खेळायचं होतं. तोपर्यंत चेंडू एकच धाव लेग बाज. वेदांग पाटील ते एकूण 12 सर. 18 बॉल 24 ची गरज आहे. आता वेदांग पाटील याने जर झेल पकडला किंवा सोडला तरी सुद्धा 500 आहेत मयूर बेंडे यांच्याकडून. आणि अनुज यांच्याकडून 500 आहेत. सोडली तर 200 आहेत आणि पकडली कॅच वेदांगने तर 500 आहेत. ऋषिकेश साहेब यांना 2 विकेटला 500. क्लीन बॉल्ड केला तर 500 रुपये. आणि जर विकेट मिळाली अशी कॅच वगैरे पकड. क्लीन जर बोल्ड केला तर 1000 रुपये आहेत ऋषिकेश साहेब यांना. आणि विकेट असा मिळाला तर 500. 500चा सँडी नाहीये. 2 धावा एकच. यावेळेस चांगला फटका. बॉल हवेत आहे. फिल्डरने चुकी केली आहे. 1 बाउंड 4.
म्हात्रे आणि भुजा म्हात्रे यांच्या वतीने ऋषिकेश साहेबांना विकेटसाठी 500 आहेत. चला चौकार पाहायला मिळाला. वेदांग पाटील याने जर झेल पकडला तर 500 रुपये आहेत मयूर बेंडे यांच्याकडून आणि सोडला तर 200 रुपये. म्हणजे फायद्यातच आहेत ते. आणि अनुज कडून 500. चला वाऱ्याचा प्रचंड वेग पहा मिळतोय. चला आता सर्वांना भूक लागलेली आहे त्यामुळे आता थोडस फास्ट केला. रिवर्स चौकार 4-4. चला नवीन बॉल घ्या. तर या दरम्यान आपले पनवेल महानगरपालिकेचे SI साहेब अभिजितजी भोर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि एक स्टार खेळाडू नेहमीच पनवेल खेळत असताना महानगरपालिकेच्या वतीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे सातत्याने हिरो राहणारे अल्टो यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला ऋषिकेश साहेबांच्या विरोधात चौकार पाहायला मिळाला. महेंद्र स्ट्राईकला पाहतोय. वाईट आहे दिशेवरती नियंत्रण नाहीये. एक धाव अवांतर मिळाले. 23 धाबा झाल्यात. सामना पाहतोय आपण रॉयल 11च्या विरोधात मोरिया 11 असा 2 संघामध्ये चाललेला सामना. चांगला बॉल होता. चेंडू चालला या डीप मध्ये. एकेरी धाव मिळत असताना वाऱ्याचा प्रचंड वेग पहा म्हणते तुम्हाला. बारा धावसंख्येची अद्याप गरज आहे. पुन्हा एकदा रिवर्स. पुन्हा चौकार की षटकार. पुन्हा चौकार. चेंडू घालवल्यात. आता जुना चेंडू देण्यात येईल तुम्हाला. सहा षटकार आहे. आता 6 धावसंख्येची गरज आहे. चला 6 धावसंख्येची गरज आहे आता. चला आता चला फिल्डिंग मध्ये परिवर्तन करायचंय. यास आता फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. चौकार षटकार खूप पाहिले आपण. हलक्या हाताने धाव नाहीये. ओव्हर समाप्त झालाय.
चला फक्त 6 धावसंख्येची गरज. याच दरम्यान पाहतोय आपल्या पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री संजय जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वच्छता दूत चषक स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. हो, या ठिकाणी पाहावं गेला पहिलाच बॉल डॉट. वैभव भोपी यांना पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एक स्पिन गोलंदाज आहेत. हा, वैभव भोपी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. गणेश म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 आहेत. औषध फवारणीचे पर्यवेक्षक सचिनजी दुंद्रेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. स्क्वेअर लेगला एकच धाव. सचिनजी दुंद्रेकर यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. चार धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल 4. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळल्यात. तोच फिल्डर एकेरी धाव मिळत असताना विजयाचं लक्ष होतं 34 धावसंख्येचं. हळूहळू ते पूर्ण करत असताना नो प्लस 1. ओके, नो प्लस 1. रिव्हर्स. हो, कॅचचा कॉल आहे. हो, फिल्डर काय करतात तिथे नाहीये. फिल्डर येण्याच्या अगोदरच बॉल फरार आणि सामना जिंकला. मोरिया 11 या संघाने लागोपाठ 2 सामने जिंकल्यात.